नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी प्रज्ञा आणि बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. इथे वाळूज MIDC मध्ये शाईन एंटरप्राइजेस कंपनीला भीषण आग लागली होती. यामध्ये 6 कामगारांचा होरपळून मृत्यूही झालाय. तर रात्री 1:15च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 3 तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवरती नियंत्रण मिळवलं. आगीमागचं कारण मात्र अस्पष्ट आहे. हे सगळे कामगार बिहार राज्यातून कामानिमित्त आले होते. या कंपनीमध्येच रात्री ते झोपलेले होते आणि रात्री 1:15च्या सुमारास अचानक आग लागली. काही कामगार इथून बाहेर पडले, मात्र काहींना आपला जीव गमवावा लागला. तर नेमकं काय घडलं होतं वाळूज MIDC मधल्या या कंपनीत पाहतोय. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC मध्ये भीषण आग लागली. शाईन एंटरप्राइजेस कंपनीमधल्या 6 कामगारांचा यात होरपळून मृत्यू झाला. आग लागल्याची माहिती मिळताच काही कामगार हे कंपनी बाहेर पडले. तर काम करणारे कामगार बिहारमधील असल्याची माहिती आहे. तर कंपनीमध्ये हँडग्लोव्स तयार होत असल्यानं कापडाचा स्टॉक होता आणि त्यामुळे आग पसरत गेली. रात को हम लोग खाना खा के सो गया था, तो रात 12:30 बजे ऐसे कोई आके मेरे को बोला, मैं भी सोया हुआ था रूम में, तो कोई आके बोला आग लगा. तो मैं उधर से डायरेक्ट बाहर जैसे रूम का बाहर निकला, पूरा धुआं धुआं, कुछ दिखाई नहीं दे रहा था. तो फिर मैं क्या किया, उधर से ऊपर वाला इसमें से कूद गया नीचे. नीचे आके मतलब देखा ही नहीं. फिर गेट भी बंद था, रात में गेट लॉक लगा हुआ रहता है. तो गेट का ऊपर से ही बाहर आके कूदा, तो उसके बाद देखा मतलब बाकी लड़का लोग वो पीछे झाड़ में से छात में से उधर से निकल गया और 6 आदमी अंदर फंस गया था. शाईन एंटरप्राइजेस म्हणून MIDC वाळूजमध्ये हँड ग्लोव्स बनवणारी कंपनी आहे. याच्यामध्ये लेदरचे आणि कॉटनचे हँड ग्लोव्स बनवले जातात. या ठिकाणी रात्री साधारणतः 1:15 वाजेच्या आसपास आग लागल्याबद्दल कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती. त्याच्यानंतर ताबडतोब या ठिकाणी फायर ब्रिगेड पोहोचलेला आहे. त्यांनी 3:30 वाजेपर्यंत आग विझवलेली आहे. सदर घटनेमध्ये एकूण 13 लोक आतमध्ये ट्रॅप झाले होते. 13 पैकी 7 लोक बाहेर येण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. 6 लोकांचा अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी आतमध्ये गुदमरून आणि होरपळून मृत्यू झालेला आहे. प्रिलिमिनरी इन्क्वायरी आणि तपास आमचा सुरू आहे. तपास झाल्यानंतर त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही देऊ आपल्याला. ते या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. कुणाल जयकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. कुणाल, आपण बघतोय 13 जण होते, त्यापैकी 6 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. ज्या काही महत्त्वाच्या म्हणजे फायर ब्रिगेड इथे पोहोचेपर्यंत गेलेला वेळ असेल किंवा इतर सगळ्या बाबी असतील, फायर सेफ्टी जी आहे ती इथे होती का, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच प्रज्ञा, रात्री साधारणतः 1:15च्या दरम्यान ह्या MIDC मधली जी कंपनी आहे शाईन एंटरप्राइजेस, या कंपनीला आग लागलेली आहे. मात्र जे प्रश्न आता उपस्थित होत आहे की फायर ऑडिट झालं होतं का, आता या संदर्भात आता पोलीस जे आहे ते आता अधिक तपास करत आहे. आपण बघतो की पोलिसांची या ठिकाणी टीम जी आहे ती दाखल झालेली आहे आणि हा संपूर्ण तपास जो आहे तो नेमकी आग कशामुळे लागली होती आणि हे सगळे फायर ब्रिगेडची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे. ती देखील या ठिकाणी ऑडिट जे आहे ते झालं होतं का, या संदर्भात आता तपास सुरू आहे. रात्री साधारणतः 3 तास ह्या आग विझवण्यासाठी या टीमला शर्थीचे प्रयत्न करावे लागले आणि त्यानंतर आग जी विझवण्यात त्यांना नियंत्रण जे आहे आगीवर मिळवण्यात यश आलेलं आहे. मात्र आपण बघतो की ही आग जी आहे ज्या वेळेला लागली होती त्यावेळेला या ठिकाणी कंपनीमध्ये साधारणतः 12 ते 13 कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी झोपलेले होते. त्यातील 6 कर्मचाऱ्यांना या कंपनीतून बाहेर पडण्यात यश आलं आहे. मात्र 6 कर्मचारी जे आहे ते या आगीमध्ये होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हे सगळे बिहार राज्यातले कर्मचारी होते आणि आता सध्याची ही आपण बघू शकतो की दृश्य जे आहे ते या ठिकाणी अग्निशमन जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि सगळं आता नेमकी आग जी आहे ती कशामुळे लागलेली आहे याचा जे तो तपास जो आहे तो यांच्याकडून सुरू आहे. पोलिसांकडून पंचनामा देखील करण्यात येत आहे आणि पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे कोणी या ठिकाणी दोषी असतील त्या दोषींवरती कडक कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे. आणि आता पोलीस तपास जो आहे त्या दिशेने सध्या सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. प्रज्ञा, नक्कीच. धन्यवाद कुणाल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.